या 6 गोष्टी कुणाला सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणं. समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेऊन तुम्ही स्वतःच्या सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगता आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते. तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अडचण तयार होते. तुमच्या नात्यांमध्ये अडचण तयार होते. व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या 6 गोष्टी तुम्हाला काहीही झालं तरी समोरच्याला सांगायच्या नाही आहेत आणि इतरांसोबत शेअर करायच्या नाही, जोपर्यंत 100% खात्री होत नाही की ती तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणार नाही याची. आज या 6 गोष्टी ऐकल्यानंतर आणि त्याचा तुम्ही अवलंब केल्यानंतर तुम्हाला कधीही त्या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही की तुम्ही कोणाला स्वतःबद्दल काही सांगितलं आहे आणि ते कुठे बाहेर जाईल याचं. म्हणून पहिली गोष्ट, तुमची पर्सनल म्हणजे खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे. मग तुम्ही गरीब आहात का की तुम्ही श्रीमंत आहात का, किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही, तरीही हे कोणालाही सांगायची गरज नाही. लोकांना सवय असते थोडासा पैसा कमवला की त्याची हवा करायची, मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. आता लोकांना कळेल माझ्याकडे किती पैसा आहे, मी काय चीज आहे, अशा बाता मारायच्या. तेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैशावाला कुणीच नाही, किंवा खूप लक्झरी असं आयुष्य जगत असतात. या सगळ्याने तुमचं काय नुकसान होणार आहे हे थोडंसं खोलात जाऊन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते आवर्जून बघा अगदी शेवटपर्यंत. लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील. कसं करतील? जर तुमच्याकडे खूप पैसे असतील, तुम्ही श्रीमंत असाल, तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला येतील. आणि श्रीमंत असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं हे शक्य होणार नाही. तुम्हाला पैसे द्यावंच लागणार. आणि मग काय होणार? पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार. कधी कधी बदलते आणि कधी बदलत नाही, आणि ते पैसे वापस मिळणार नाही. परिणामी नातं काय होणार? खराब होणार. या उलट जर तुम्ही खूप गरीब आहात, तुमची परिस्थिती खूप फाटकी आहे, अशा वेळेस जर ती तुम्ही इतरांना सांगितली, तर जे काही 4-2 मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते सुद्धा तुमच्या जवळ येणं बंद करतात, तुमच्याशी संबंध तोडतील. कारण आपल्या जवळ अजिबात पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसतं. म्हणून आपली आर्थिक परिस्थिती, मग ती चांगली असो वा खराब असो, अतिशय वाईट असो, ती कुणालाही सांगू नका. कुणाला म्हणजे कुणालाच सांगू नका. अगदी जवळच्या मित्राला नाही आणि नातेवाईकांना पण नाही. दुसरं, आपल्या घरातील, परिवारातील भांडण, तक्रारी किंवा अशी कुठलीही गोष्ट जी लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल, अशा गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर इतर लोकांना सांगता कामा नये. कारण घरातल्या गोष्टी, आपापसातील भांडणे, तक्रारी ह्या घरातच राहायला हवात. कारण त्याने त्या बाहेर सांगून बाहेरची व्यक्ती ते सोडवायला येत नाही. आसपास भांडण सोडवल्यानंतर गोष्ट घरातच राहते आणि बाहेरच्या लोकांसमोर अपमान सहन करावा लागत नाही. आणि घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या तर बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करतात. इंटरफेअर सुद्धा करतात ते आपल्यामध्ये. आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होते. सगळ्याच घरात भांडणे होतात, तक्रारी असतात, पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेरच्या लोकांना आपल्यावर हसू होत नाही. म्हणून घरातील कितीही भांडणं झाली, तक्रारी झाल्या, तरी त्या घरातल्या घरातच आपापसात सांभाळून घ्या. कुणाला सांगत बसू नका. तिसरी, आपल्या मित्रांचे, आपल्या जवळच्या व्यक्तींचे गुपित आपण इतरांना सांगता कामा नये. आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याजवळ सांगितली असेल, तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नये. त्याने विश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असते आणि ती जर तुम्ही दुसऱ्यांजवळ सांगत गेलात, तर त्याचा परिणाम काय होईल? आणि तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगतो, तू कोणाला सांगू नकोस असं म्हणत सगळीकडे तो गोष्ट पसरवतो आणि पुन्हा ती गोष्ट तुमच्या जवळच्या मित्राजवळ येऊन पोहोचते. अशा वेळेस तुम्हाला तुमच्यातला आणि त्यांच्यातलं नातं टिकून राहील का? तुम्हीच विचार करा. तुमच्यातला विश्वास
कायम राहील का तुमच्यावरचा? तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दुरावल्या जातील. म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तींच्या गोष्टी, त्यांचे गुपित इतर लोकांना सांगता कामा नये. आपण चुंगलखोर होत कामा नये. कधी कुणाचंही प्रायव्हसी डिस्टर्ब करता कामा नये. त्यामध्ये तुमचाच नुकसान होईल. लोक तुमच्यापासून काय होतील? दुरावले जातील. 4, जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामाशी संबंधित असलेल्या अडचणी तुम्ही इतरांना सांगता कामा नये. जसं की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये नोकरीला आहात. एखाद्याने विचारलं की तुझं काम कसं सुरू आहे, त्यावेळेस तुम्ही त्याला सांगता कामा नये, तक्रारी करता कामा नये. काही ठीक चालू नाही, ऑफिस असं आहे तसं आहे, ऑफिसमध्ये व्यवस्थित नाही, हे सगळं सांगण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. यातून तुमचा दृष्टिकोन दिसून येतो. तुमची कमजोर बाजू लोकांना माहीत होते. नोकरी करत असाल किंवा एखादा बिझनेस करत असाल आणि जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या कामाबद्दल सांगता तेव्हा समोरच्याला तुमच्या कमजोर बाजू ज्या आहेत ना त्या माहीत होऊन जातात. हे माहीत होतं की तुमचं काम, तुमचं बिझनेस हा चांगला सुरू नाही आहे. तुम्ही तोट्यात आहात, तुम्ही नुकसान सहन करत आहात आणि सगळीकडे अपमानास्पद वागणूक मिळायला सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत गरज नाही ना किंवा खूप जास्त महत्त्वाचं नाही तोपर्यंत आपल्या कामाबद्दल, आपल्या कामातील अडचणीबद्दल इतरांना काहीही सांगत बसू नका. ते फक्त गंमत पाहत असतात. 5, आपल्या भविष्याबद्दल, फ्युचरबद्दल तुम्ही जे स्वप्न बघितले आहात, जे प्लॅनिंग केले आहे, ठरवले आहे, तेच इतर कोणालाही सांगत बसू नका. तुमचं खूप मोठं नुकसान होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 90% लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही काय करत आहात, का करत आहात, त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांना तुमच्या आयुष्यात तेव्हाच इंटरेस्ट येईल जेव्हा तुम्ही हरलेले असाल, जेव्हा तुम्ही नापास झालेले असाल. कारण त्यांनी स्वतःचे आयुष्य फेल झालेलं असतं. आणि आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात ज्यांना आपली यश बघवत नाही. तुमच्या यशाने त्यांना मुळीच आनंद होत नसतो. ते फक्त आणि फक्त तुमचं नुकसान बघत असतात. तुमच्या अपयशात ते खुश असतात. म्हणून जेव्हा तुम्ही अशा लोकांचे तुमचे प्लॅन सांगताना, तुमच्या भविष्याबद्दल योजना सांगताना, त्यावेळेस असे लोक तुम्हाला नकारात्मक सल्ले देतात, निगेटिव्ह बोलतात. कशाला करतोस रे, तुझ्याकडून हे होणार आहे का, वगैरे वगैरे. असं होईल तेवढं तुम्हाला नकारात्मक करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि याचा परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या कामांमध्ये नकारात्मक विचार सुरू करता आणि तुमच्या सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचा निगेटिव्ह परिणाम दिसून येईल. म्हणून तुमच्या स्वप्नाबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल, योजनांबद्दल कधीही कुणाला सांगत बसू नका. वेळ आली की सगळ्यांना कळेलच. तुम्ही सांगाल आणि त्यांना कळेल असं होणारच नाही. म्हणून सांगत बसू नका. 6, आपल्या मागे मागे झालेल्या चुका, भूतकाळातल्या चुका आणि आपण ज्या गोष्टीबद्दल स्वतःला अपराधी समजतो अशा गोष्टी कधीही कुणाला सांगू नका. तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या गोष्टी ज्याचा वर्तमान काळावर काहीही परिणाम होत नाही तरीही ते इतरांना सांगता, त्यावेळेस समोरची व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होते. इतर लोक तुमच्यावर शंका घेतात की याच्या भूतकाळात त्यांनी असं केलंय, मग आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो का? तुम्ही कितीही प्रामाणिक असाल, तुम्ही कितीही स्वच्छ असाल तरी लोक तुमच्यावर चिखलफेक करतील. तुमच्या भूतकाळातल्या गोष्टीवरून लोकांना गैरसमज होईल. ते गैरसमज निर्माण करून घेतील तुमच्या त्या बोलण्यामुळे. आणि म्हणून भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी ज्याचा तुमच्या आजच्या चालू गोष्टींवर काहीही संबंध नाही अशा गोष्टी भूतकाळातच राहू द्या, तुमच्या मनात असू द्या. इतरांना सांगत बसू नका अशा गोष्टी. आणि लोकांना आपल्या भूतकाळ झालेल्या गोष्टी सांगण्याची गरज सुद्धा नाही आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.